श्रीगुरुपरमात्मने नमः. नमस्कार, मी जीत. गीतेच्या 26व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 20 आणि 21व्या श्लोकाचा अर्धा भाग. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः. ऋषिकेशं तदा वाक्यम इदमाह महीपते. हे महीपते, धृतराष्ट्र आता शस्त्र चालवण्याची तयारी होच लागली होती की त्यावेळी अन्यायपूर्वक राज्य धारण करणारे राजे आणि त्यांच्या साथीदारांना व्यवस्थित रूपाने समोर उभे असलेल्या पाहून कपिध्वज पांडुपुत्र अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले आणि अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाला, ऋषिकेशाला अर्जुन म्हणाले की हे वचन म्हटले. आपण भाषांतर पाहू. हे महीपते, त्यानंतर धृतराष्ट्र पुत्र व्यवस्थित उभे असल्याचे पाहून व शस्त्र प्रहाराची वेळ आलेली असताना ज्याच्या ध्वजावर वानराचे चिन्ह आहे तो पांडुपुत्र धनुष्य उचलून ऋषिकेशास हे वाक्य बोलिला. इथे अथ या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादरूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति शब्द या पदाने हा संवाद समाप्त होतो. अथ आणि इति. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. भगवंताचं जे सांगणं आहे आपल्या सगळ्यांना, संपूर्ण विश्वाला, विशेषतः ज्यांना मानवी ज्ञान आहे त्या मानव प्राण्यांसाठी जे ज्ञान सांगितलेलं आहे रोजच्या क्षणोक्षणी जगण्यासाठी, ते 2ऱ्या अध्यायात 11व्या श्लोकापासून सुरू होईल. पण त्याची ही पार्श्वभूमी, ज्या भूमीमध्ये हे सगळं पेरलं जातं, लक्षात घ्या, तर ती भूमी अत्यंत महत्त्वाची आहे. तर ही पार्श्वभूमी आणि त्याच्यामध्ये विविध जे पैलू आहेत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये येत असलेले. मागच्या एका भागामध्ये मी सांगितलं होतं की कौरव आणि पांडव दोन्हीसुद्धा आपल्यामध्येच आहेत पहा. आणि एका बाजूला असुर संपदा ही खूप जास्त, 11 अक्षौहिणी, आणि सूर संपदा ही कमी, म्हणजे 7 अक्षौहिणी आहे. परंतु जिंकत असताना ज्यांच्याकडे 5 इंद्रियांचं नियंत्रण आहे, लक्षात घ्या, ज्यांनी योगमायेने द्रौपदीच्या आधारे हे 5 इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवलेले आहेत, लक्षात घ्या. तर विजयी तर तोच होत असतो ज्यांनी स्वतःवर विजय प्राप्त केलेला आहे. व्याख्या पाहूया की प्रवृत्ते शस्त्र संपाते. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणाच समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचारली आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. पहा, व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावत धावतच द्रोणाचार्यांजवळ गेला. परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडेच गेला. इथे किती स्वभावाचे 2 वेगळे वेगळे पैलू दिसतात. दुर्योधनाचा एक स्वभाव आहे आणि अर्जुनाचा एक स्वभाव आहे. अर्जुनाची प्रतिज्ञा आहे पहा, न दैन्यम न पलायनम, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये शरण जाणार नाही आणि पळून जाणार नाही रणांगणातून. म्हणून त्याला परंतप म्हणतात. सातत्याने कृष्णाने वेगळ्या वेगळ्यानी नावाने अर्जुनाला हाक मारले, तर त्या ठिकाणी परंतप या नावाने सुद्धा कृष्णाने अर्जुनाला संबोधलेलं आहे.
त्या ठिकाणी त्याचे अर्थ पाहू. पण इथे सगळेच या ठिकाणी शस्त्र संपन्न होऊन त्या शस्त्रांच्या माध्यमातून युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहे. पण त्या सगळ्यांचा शिरोमणी शोभावा युद्ध करण्यासाठी आलेल्यांचा, असा स्वभाव अर्जुनाच्या शारीरिक हालचालीमधूनच त्या ठिकाणी दिसत आहे. आणि संजय ते व्यवस्थित वर्णन करून सांगत आहे या ठिकाणी. धनुरुद्धम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह आणि वीरता आहे. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा सातत्याने उद्योग अर्जुनाने आरंभलेला आहे. खूप लहानपणापासून त्यांनी, म्हणजे गुरुदक्षिणा दिल्याच्या क्षणापासून, जसं द्रोणाचार्यांसाठी त्यांनी आपला नंतरचा सासरा, त्यावेळेला तो सासरा नव्हता, तर द्रुपदाला त्यांनी जे कैद करून आणलेलं होतं द्रोणाचार्यांच्या समोर, तिथंपासून तो या ठिकाणपर्यंत तो सातत्याने युद्ध करतोय, हे लक्षात घेण्यासारखं आहे. कर्णाची तशी गोष्ट नाही आहे. कपिध्वज, म्हणजे काय? अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंतांचे स्मरण करावितात. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्त्रदळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली की हे वीरश्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. इथे एक गंमत लक्षात घेण्यासारखी आहे की संपूर्ण महाभारतामध्ये वर्णन जर वाचलं तर युधिष्ठिराशिवाय कुणालाही द्रौपदीनी पती म्हणून हाक मारलेली नाही आहे. इथे ती वीरश्रेष्ठा म्हणून भीमाला हाक मारते. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तिथून निघाले तेव्हा ते कदली वनात गेले. तेव्हा त्यांची हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा माझ्यावर आपली सदैव कृपादृष्टी असू द्यावी, असे भीमसेन म्हणाले. त्यावर हनुमंत म्हणाले की हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रुसैन्यांमध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल, त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करीन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करेन की ज्या गर्जनेने शत्रुसैन्याचे प्राणहरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. या अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झाले आहेत त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. कपिध्वज ही अर्जुनाला मिळालेली पदवी आहे. अनेक पदवी आहेत त्यांच्याकडे, पण त्यांच्या ध्वजावरती, अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावरती जो इंद्राने दिलेला आहे, त्या रथाच्या रथ गंधर्वांनी दिलेला आहे किंवा अश्व इंद्राने दिलेले आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्या रथावरती, ध्वजावरती हनुमान विराजमान असल्याने अर्जुनाला कपिध्वज असं म्हटलेलं आहे. जसं विष्णूला गरुडध्वज म्हणतात. धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडवाहा हे पद वापरले होते, म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय पांडवाहा हे पद वापरतात. आता इथे हा अर्जुन आहे, तो अर्जुन पांडवांपैकी एक आहे आणि तो पांडव, 5 पांडवांपैकी एक पांडव थेट समोरच्या सैन्याला पाहून धनुष्याला हात घालतोय, याचं वर्णन धृतराष्ट्राच्या समोर संजय करत आहे. ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्यांजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरू आहेत, अंतर्यामी आहेत, ऋषिकेश आहेत, मन बुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला
शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्यांनी भरलेले पुढील सांगितले जाणारे तो वचन बोलेल पहा. अर्जुन बोलतील आणि आपलं एक आज्ञा आपल्या सारथ्याला देतील. सारथ्याला ही आज्ञा देण्यापूर्वी या श्लोकामध्ये जे अध्यात्म आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. शस्त्र चालवण्यासाठी जे समोर पुन्हा या ठिकाणी धार्तर राष्ट्रानाम आणि हे पद वापरलेलं आहे पहा. या अन्यायपूर्वक राज्य हडपणाऱ्यांचं किंवा धृतराष्ट्राच्या पुत्रांचं समोर दर्शन झाल्यानंतर अर्जुन आपला जो कपिध्वज आहे, त्याचा रथ जो आहे तो कपिध्वज आहे, तर त्या अर्जुनाने, त्या पांडवाने थेट आपल्या शस्त्राला, धनुष्याला हात घातलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्याचा आवेग आहे पुढच्या वाक्यात, पुढच्या श्लोकातच आपल्याला समजेल की तो काय बोलणार आहे भगवंताला. अशा पद्धतीचा हा अर्जुनाचा भाव त्याच्या मनात किंवा त्याच्या एकूणच शारीरिक हालचालीमध्ये का निर्माण झाला, तर त्याची बाजू न्यायाची आहे हे समजून आपण घेतलं पाहिजे. ज्यावेळेला आपली बाजू न्यायाची असते तेव्हा आपण कोणत्याही कठीण प्रसंगाला, यमालासुद्धा घाबरत नाही. आपले प्राणहरण होतील याचीसुद्धा आपल्याला कोणाला भीती असत नाही. जेव्हा न्याय आपल्या बाजूने असतो तेव्हा आपण ठामपणे उभे असतो अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी. शारीरिक बळ कसंही असो, पण मनोबल आणि त्याच्याही पेक्षा जास्त आत्मबल ही गोष्ट सहज प्राप्त होणारी आहे जर आपली बाजू न्यायाची असेल. तेच अर्जुनाच्या या हालचालीमधून आपल्याला दिसत आहे. पुढे जाऊया. ओम परमात्मने नमः.